लाडक्या बहिणींनंतर आता लाडकी सून योजना जाहीर। राज्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी शिवसेनेने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे। घरगुती हिंसाचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि महिलांना तातडीने न्याय मिळवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच लाडकी सून योजना जाहीर केली आहे। ठाण्यात झालेल्या एका भव्य कार्यक्रमात या योजनेचा शुभारंभ देखील करण्यात आला। याआधी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या यशानंतर ही नवीन योजना सुरू करण्यात आली आहे। ज्या सुनांना सासरी मानसिक किंवा शारीरिक छळ सहन करावा लागतो त्यांना त्वरित मदत मिळावी हा योजनेचा मुख्य उद्देश आहे। एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमात बोलताना सांगितले, जशी आपली मुलगी असते तशीच सूनही असते, तिचाही आदर करा, तिला सन्मान मिळायला हवा। अनेक घरांमध्ये सुनांवर अत्याचार होतात, त्याला आता पूर्णविराम द्यायचा आहे। यासाठीच ही योजना सुरू केलेली आहे। या योजनेत केवळ पीडित महिलांना मदत केली जाणार नाही तर चांगल्या सासूंचा देखील सन्मान करण्यात येणार आहे। यामुळे समाजात सकारात्मक संदेश जाईल आणि सासू-सुनेमधील नाते दृढ होईल, असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला। या योजनेअंतर्गत घरगुती हिंसाचाराचा सामना करणाऱ्या महिलांसाठी हेल्पलाईन नंबर जाहीर करण्यात आला आहे। या नंबरवर संपर्क साधल्यास पीडित महिलांना तातडीने मदत मिळेल। तर महिलांना संपर्क साधण्यासाठी कोणता नंबर आहे? हेल्पलाईन नंबर दिलेला आहे तो म्हणजे 88 28 86 22 88। हा हेल्पलाईन नंबर महिलांना तातडीने मदत मिळण्यासाठी ठेवण्यात आलेला आहे। राज्यभरातील शिवसेना शाखा आणि कार्यालयांमार्फत ही सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे। सुरुवातीला समुपदेशनाद्वारे समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल। जर हा मार्ग निष्फळ ठरला तर पुढे आवश्यक ती कारवाई केली जाईल। या योजनेची राज्यस्तरीय जबाबदारी माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्याकडे दिली आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर ही मोहीम प्रभावीपणे राबवली जाणार आहे। प्रत्येक जिल्ह्यात शिवसेना शाखा या उपक्रमात सहभागी होऊन सुनांना न्याय मिळवून देण्यासोबत घरगुती समेट घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे।